आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरतात, भव्य मंडप उभे राहतात, ढोल ताशांचा गजर होतो आणि सर्वत्र एकच जयघोष ऐकू येतो, गणपती बाप्पा मोरया. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, आज आपण जो सार्वजनिक गणेश उत्सव पाहतो तो नेहमीपासून असाच होता का? लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक करण्याचा निर्णय का घेतला? हा फक्त धार्मिक उत्सव होता की त्यामागे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक मोठा डाव दडला होता? आज आपण याच इतिहासाचा प्रवास करणार आहोत. चला जवळपास 135 वर्ष मागे जाऊया. सन 1893 साली भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्या भारत देशात राहणाऱ्या भारतीयांनाच स्वतःच्या देशात स्वातंत्र्य नव्हते. राजकीय सभा जर घ्यायच्या झाल्या तर त्या देखील कठीण होत्या. देशभक्तीची भाषणे दिली तर तुरुंगाची शिक्षा दिली जात होती. इंग्रज सरकारला सर्वात जास्त भीती होती ती म्हणजे भारतीयांच्या एकतेची. कारण त्यांना माहिती होते, भारतीय जर एकत्र आले तर ब्रिटिश साम्राज्य जास्त काळ टिकणार नाही. आणि याच काळात महाराष्ट्रात एक तेजस्वी नेता उदयास आला आणि तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळक हे केवळ राजकीय नेते नव्हते, ते विद्वान, पत्रकार, समाज जागृती करणारे आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रामधून इंग्रजांच्या अन्यायावर कठोर टीका केली. पण टिळकांना समजले होते की फक्त वर्तमानपत्रातून स्वातंत्र्य मिळणार नाही. लोकांना एकत्र आणावे लागेल आणि त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागवावे लागेल. पण प्रश्न होता, लोकांना एकत्र कसे आणायचे? जर आपण राजकीय सभा घेतली तर त्यावर इंग्रज बंदी घालतील, मोर्चा काढला तर त्यावर पोलीस लाठीमार करतील. मग टिळकांनी असा एक मार्ग निवडला ज्याचा इंग्रजांनी कधी विचारही केला नव्हता. मग तो मार्ग कोणता? तर तो मार्ग होता श्री गणेशाचा. त्या काळात प्रत्येक घरात गणपतीची प्रतिष्ठापना होत होती. टिळकांनी विचार केला, जर आपण घरातील गणपती बाहेर आणला, सर्व समाजाला एकत्र आणले आणि त्यातून राष्ट्रीय भावना जागवली तर इंग्रज काहीही करू शकणार नाहीत. कारण धार्मिक उत्सवावर थेट बंदी घालणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरले असते. आणि मग सन 1893 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली. हा क्षण आपल्या भारतीय इतिहासात अत्यंत असा महत्त्वाचा ठरला. आणि गणेश मंडपामध्ये फक्त पूजा आणि आरती होत नव्हती, तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा सांगितल्या जात होत्या. भारतीय संस्कृतीवर व्याख्याने होत होती, देशभक्तीपर गीते गायली जात होती, तरुणांना संघटित केले जात होते. लोकांना सांगितले जात होते की आपण गुलाम नाहीत, आपण स्वराज्य मिळवू शकतो. हजारो लोक मंडपांमध्ये जमू लागले. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कारागीर सर्वजण एका ठिकाणी उभे राहू लागले. जातपात विसरून समाज एकत्र येऊ लागला. आणि इंग्रज सरकारला हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी गुप्तहेर पाठवले, मंडपावर नजर ठेवली, टिळकांच्या भाषणावर लक्ष ठेवले. याच काळात त्यांनी शिवजयंती उत्सवही सुरू केला. हळूहळू सार्वजनिक गणेश उत्सव महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि गावात पोहोचला होता. पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापुरात अशा सर्वत्र ठिकाणी मंडळे उभी राहिली. या मंडळामधून स्वदेशी वस्तूंचा प्रचार झाला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागृती झाली. समाजातील वाईट प्रथा कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागृतीचे शक्तिशाली माध्यम बनला. टिळकांचे प्रसिद्ध वाक्य होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य लाखो भारतीयांच्या अगदी हृदयात कोरले गेले. याच वातावरणातून पुढे स्वदेशी आंदोलन, असहकार आंदोलन आणि स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ऊर्जा मिळाली. आजही सार्वजनिक गणेश उत्सवात अनेक मंडळे, रक्तदान शिबिरे, पर्यावरण जनजागृती, शैक्षणिक मदत आणि असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. हेच टिळकांच्या विचारांचे खरे रूप आहे. तर गणेश उत्सव म्हणजे फक्त ढोल ताशे, रोषणाई आणि देखावे नाही, तो एकतेचा उत्सव आहे, स्वाभिमानाचा उत्सव आहे, भारतीय संस्कृतीचा उत्सव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक अमूल्य अध्याय आहे. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणाल तेव्हा लोकमान्य टिळकांनी या उत्सवामागे ठेवलेला राष्ट्रप्रेमाचा विचारही नक्की आठवावा.